ओय मेरे शेरनी काय करता? डबा भरलेला आहे. जाऊ मी चालत चल बाय. डब्यासाठी आज आहे गोलब्याचा. काय ह्या केलं भगुना. भगुना केलं की गोलब्याचा नाही बळ्याचा. भगुना करतात हा भूज. हे सपलात नाही. आज जब ठेवलं होतं पीठ तसा हिला मलय. मी असंच ठेवलेलं म्हटलं वेस्ट होण्यापेक्षा ते उद्या काहीतरी बनवू. होय होय आणि कुरले बघ. ते पप्पांना डब्यातला दिलं. आणि ह्यांका काय घातलं? त्यांचं झालाय खाऊन. मग कशा बोंबाटत? आमच्या घरात ना पहिला प्राधान्य ह्या मुख्य जनावरांना दिलं जातं. म्हणजे जा का बोलतात सालाबादप्रमाणे येलेलं बाप दादापासून त्या आई आपल्या सासूने शिकवला. तर आई ती पण तशीच करायची. तर आईन आता आपल्या सुनेक शिकवलं तर सून पण तशीच करतात. पहिला प्राधान्य त्यांना नंतर माणसांना. चल भूता कशा चांगले नाही तरी काय खाऊन पण जरा मुंबट भरले. कुत्री बाहेर आहे ते का पण घाल. चल आता जायचं ना सामान. चल 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 लवकर. कळशी घे आणि कळशी कशा हवी. तर आज येणार गडी आमच्याकडं जे की जांभी आणि कलम लावणार आहोत. त्याचा खड्डा मारून घेणार आहोत. काय म्हणतात मग त्याचं सामान सर्व घेऊन जातात. पिका खोरा कुदळ पारय चिनी घन कळशी चाय एवढं जाईल. तेवढं सगळं तुझ्या डोक्यावर घ्यायचं. तू डोक्यावर कळशी पकड आणि गाडी चालव. आम्ही माझी गाडी घेऊन म्हणजे पायाखाली सामान कशा मग उरलेला आहे घेऊ गडी येत ना ते घेऊन येते येताना. काचावर ना उगत गाडीची वाट लागू. तर आपण जातोय कामाक. इकडं आपलं डेबो तर रेडी आहे. डेबो चायचा थर्मास घेऊन आपण काढला बाहेर. भारी गेली. थंडी लागू लागली. दे काय तर चुलीजवळ कशा गरम चाय कर आणि बिस्किट दे. आज सगळे भिजत दिलं आम्ही चौघाव. पण हे सासवासुना गेले होते तिकडे जांभीची बाग बनवू. तर ते खड्डे मारित होते तिकडे गेले. मी तरी त्याला सांगते संध्याकाळी पाऊस येत म्हणून घरी जावा. ऐकले नाही भिजत दिले आता होत आपण बरोबर. कारण गडी केल्याच्या मग केल्यानंतर मग कसा लवकर सुट्टी देणं पण बरोबर नाही. पैसा देतो त्यांना. त्या लोकांनी बरोबर 5:30ला हे बंद केलं. 5:30ला नाही 5ला. मग त्यांना सांगायचं अर्धा तास हा म्हणून अजून. आम्ही नंतर मग आलेलो. ते किती वाजता येले निघाले. 5:30ला आपण सांगायचा बोलायचा अर्धा तास अजून. मग पाऊस आला त्याच्यात काय ना पाऊस टाळू मारूक द्यायचो होतो. टाळू होतो ना आतमध्ये आणि हा काय मारायचा. असा काय केलंस. मी नाही केला आयन बनवला. एवढी पातळ मारायला शिजोक टाइम लागतात. एवढं माहिती आपल्याला आवडत नाही. कोणतं बिस्किट घालायला ते आयुष्य दिलेलं तर मी बिस्किट संपला. हा संपला. तहानू गवा बर्बन पण संपलं. बर्बन म्हणते आपलं मोनॅको. पण संपला. परत डिमार्ट मध्ये जाऊ का बघू. कशा उगाच बिस्किट आणू. मारी खाया पार्लेचे पार्ले होत नाही. पार्ले आता नाही बरोबर नाही पार्ले. ते आणू का आता परत गणपतीनं जाऊ. गणपतीनं जातो उगाच काय. मांजूर बघ असता बघता नको दे. आता काय करणार दे. गरम तर पाऊस देखील जो लागता ना
आणि संध्याकाळचं पाहुणं इलेलो वस्ती घातला म्हणून आम्ही थांबलेलो नाही, लगेच निघालेलो. आणि धरलो पण बसलो होतो. आज आवर काढे बहुधा मासे पण उगवे. जरा घे चाय बाहेर. फक्त सगळे 4 वाजल्यापासून सुरुवात केला पावसानं जबरदस्त तुफानी. अजून देखील लागतोय. एक ह्याच्यातनं मोठा की लाईट नाही गेली आहे. थैठेव खाटी ठेव. लाईट नाही गेली आहे. हा एक महत्वाचं नाही तर जरा ती माहित आहे आपण इली लगेच. नाही तर जरा जरी इलो ना पाऊस की लगेच लाईट घालवतो. दाखवतो थांबा पाऊस किती लागतोय ते. हे खोळी बिळी आता पावसात ना त्यांची आठवण येईल. कुत्री बिचारे आमचे बाहेर. ते का आतमध्ये जाऊ काय होतं त्या कुत्रे. तर घरात जायचा काय बघून दिला गेला. 2,000 years later. ते चाय दे मस्त पैकी चाय झाले. कडक मध्ये कडक. कप घे पप्पांना आयला आणि त्याला आपल्याला 4 कप. हे हमारवा कप. एवढा मोठा भरून नाही भेटणार आहे तुला. वो चिकन काय सगळी पो झाली आहे. चिखल आता करणार काय. उकळ काढून लावतो तर चिखल होणार. नको कुठे जरा. पाऊस चालू जरासाठी येईल. तर मित्र हो, आपण कालचा ब्लॉग आहे आज इथून कंटिन्यू करतो संध्याकाळी. कारण काल कसं कालचं टाइमच नाही. नव्हतं. हां कालचा ब्लॉग काल आपण पूर्ण नाही केलेला. तर आज कंटिन्यू करतोय. आणि मग जे अगोदरचे आहे ते नंतर कधी करणार. तो उद्या असा आहे. स्मार्ट वर्क करायचा आहे. यु नो स्मार्ट वर्क. तर- छान आहे ते, छान आहे. आज वटपौर्णिमा. तर फक्त बुगूने फक्त उपवास धरलेला आहे. काय बोलतात वडाची पूजा तर करायला भेटली नाही. भेटली यासाठी नाही कारण आम्हाला आहे दोष नाही सुवेर. सॉरी सुवेर. त्याच्यामुळे नाही पहिलीच ही वटपौर्णिमा बुगूला भेटली नाही करायला. दिवसांनी काढलं असतं तर बरोबर झालं. तुमची माणसं एवढं असा करूचा नसता. चल कोणत्याही ती 2 कप. आपलं काय बोलतात त्याच्या कार्यक्रमात 3 दिवसांनी आम्ही काढत नाही. आम्ही पाळतो 12 दिवस. 11 दिवस 12व्या दिवशी जाता समजा. तुझा मोबाईल बी काढून ठेवला. तर आम्ही आता गेलेलो उकळ काढू तर गेलेले 3:30 वाजता संध्याकाळी. 3:30 वाजता गेलेले कंटिन्यू ट्रॅक्टर चालवतो कंटिन्यू. आता वाजलेत 6:30. हां म्हणजे 6 वाजता पावसानं सुरुवात केली. 6:15 वाजता पावसानं सुरुवात केली. आम्हाला आता 5-10 मिनटं झाले असतील. तर ट्रॅक्टर वगैरे माझे बांधेपर्यंत तो थोडा उशीर झाला. नाही तर ती पट्टी आमची पूर्ण झाली असती. 2 तास त्या पट्टीत गेले. ह्यानं पण आज ट्रॅक्टर चालवला. ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल आज जे ट्रॅक्टर चालवलं ते. उद्याच्या ब्लॉगमध्ये ते दिसेल. तर कालचा ब्लॉग आपण आज आत्ता कंटिन्यू करतो ना संध्याकाळी. त्याच्यामुळे जो दिवसभराचा आहे तो उद्याला. आणि त्यामुळे उद्याला दिसेल जो ट्रॅक्टर वगैरे पकडलेली. पुढचं फक्त तोंड राहिलं होतं. आम्ही 7 वाजेपर्यंत कसा दिसतात दिवस किंवा मोठा तर 7 वाजेपर्यंत आम्ही कंप्लीट केला असतो पट्टी ती. आणि पावसात जो हुदू घातला ना तर बघू शकता इकडे. आणि आता येऊन संध्याकाळचं पाहुणं इलेलो आपलं माहीत आहे वारंवार तेच असतं वस्तिकच असतं. आणि आता हो जावता काय नाव घेण्यातलं नाही पाऊस. हाताक ना फॉड येलो ते ट्रॅक्टर दाबून आणि पूर्ण हात ना असे दुखतात ना असे पूर्ण गदगद होतं. पहिल्या 2रं वर्ष आहे ना पण किती दिवस 2च दिवस. त्याच्यामुळे एवढी सवय नाही ट्रॅक्टरची. 2 किंवा 3 दिवस. 2 भांग्या किती वेळ लागतात पण ते मोठे आहेत भांगे. हां त्याच्यामुळे अशी ट्रॅक्टरची सवय नाही तेवढी. एवढा अनुभव नाही जजमेंट नाही. ह्यांना पण ट्रॅक्टर चालवला नाही आज.
हो माका दे म्हणा ट्रॅक्टर दिलंय तर गेला तर आणि जिथं असं धरून राहिला तिथे तर खाली जाय. रुपवला ट्रॅक्टर बेर करू तरी पण चालवला आणि चांगले केला आणि बेर दरवाजा उघडलो गो बारे. तर आता चहा वगैरे पिऊया आणि हां बिस्किट नको बिस्किट खाल्ला की मग ना जेवक नाही. आज स्पेशल जेवण आहे ना. आज सावित्रीचा उपवास आहे. तू उपास धरला? मी कशा धरू अर्जुना उपवास धरूचो नसता नाही होय ना. फक्त नाही फक्त सावित्रीनं धरूचो असता. पहिलीच नाही असं नाही धरी मला फक्त गरज आहे आयशीन सांगितलं ना आमची. मग आयशीन सांगितलं ना आमका नाही धरू का फक्त तुमकाच धरू. आईस पण तेवढं तू सांगू तर म्हणतात बापिया म्हणतात उपास धरतात. हां ते आता पुढच्या वर्षी वड पूजूक डायरेक्ट. यावर्षी वड पूजूकच नाही भेटलं ते का. पहिलीच वटपौर्णिमा आणि असं काय नाही होत आहे छोटी छोटी. हां चाय एक नंबर झाली हा. बनवला ना कुण्या ही चाय बनवलेली मी जाताना बनवली ना 3:30 वाजता. चाय पास संपली. मग ती काढून ठेव 3:30 वाजता बनवलेली चाय एक नंबर. आपण दुधाची चाय ना जबरदस्तच बनवतो. त्या गड्याने पण गड्यांक पण आहे घेऊन गेली तिथे काय मच्छरच मारित राहू. झाला की ना जेवण उपवासाचा. हे उसळ बनवतो वाटाण्याची. तर आपण काय बोलतात एक आटवले म्हणून आटवलं. तर मैं क्या बोलता है सुंदराय तू सुंदराय या सर्व गुण संपन्न असलेली. तर काय बोलतो माहिती आहे लग्ना अगोदर लोहगड फिरवणारी नको तर लग्नानंतर ना ट्रॅक्टर फिरवणारी बायको करा. नाहीतर आता काय होतं हे तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये. तर तसं नका करू. तर आमच्याकडे काहीतरी बघून शिका थोडंफार नाही. म्हणून त्याच्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा जास्ती असं सबस्क्राईब करा. अभि तो मरता था एक जरी पाया पडताना तर कॅक एकदाच केला नसता असा झालेला. पायाखाली येऊन राहतं त्यांना सवयच मांजरांका तशी पायाखाली येऊन राहते. तर इकडे तो होतोय वाटाण्याची उसळ. त्याच्यामध्ये गेला है कांदा टोमॅटो कढीपत्ता और कुछ ना गया है वो मेरे को मालूम ही नहीं. आपण फ्रेश व्हायला गेलेलो. तर चहा ना आपल्या हातचा चहा एक नंबर झाला म्हणून मी परत इकडे चहा घेतलाय. सारखी चहा पितरा एक नंबर झालाय माहित आहे. तर चला चहा पिऊया आपण. चला झाला. तर आता आम्ही सोडतोय उपास. माझा तो उपास नाही तर मी गेलो होतो मीटिंगला तर माझी असं वाट बघत होता म्हणून त्यांना उपास सोडला नाही. त्याला सांगत होतं जेवण घेतो. मेसेज देखील केलं आहे मी जेवण घे म्हणून. आया तर होती मी काय जेवण आता घासार घास मारलं असतं पटकन. तर जेवूया आता पोटपूजा करूया. आम्ही आता तिघंच हो जेवचे आय मी फुगू असे तिघं. तर मेनूला तर तुम्हाला माहीत आहे मगाशी जर सांगितलं होतं सर्व हात ना लय दुखतात हे लय दुखतात. आता जरा जरी असं झालं ना तरी क्रॅम्प येणारच. असं कॅट ट्रॅक्टर नाही ना. आणि ते कसे छोटेवाले कसे 2 फळाचे ना एवढे हेवी नसते. 3 फळाचे ना भरपूर हेवी म्हणजे भाग पळतात जबरदस्त. थोपत नाही त्या. हे नाही घेतला ना पहिल्यांदा घेतला आणि बोमटोक लागला तर ट्रॅक्टर गेला पुढे. ह्यारायला पाठीत आहे तिकडे धर नशीब त्या ते गडग्यात चढवलं नाही. आता टनाटन उड्या मारीत गेला असता पहिल्यांदा घेतला त्या. काय तेव्हा व्हिडिओ काय करणार. मग दुसऱ्या टायमात केलेलो म्हणजे ता कसा बेरचा दिलं होतं उकळीचा दिले नव्हतं. बेरचा
बेर म्हटलं कर दाबूक म्हणता लागतं दाबूक तर काय असाच की ट्रॅक्टर चालवचा क्या बोलेगा. चला जेवूया आता, पोटपूजा करूया आणि कालचा ब्लॉग आपण हा इथंच त्याची सांगता करूया. असा होता कालचा आणि आजचा ब्लॉग दिवसभराचा. बघितला असेल कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पुन्हा भेटून सोबत तोपर्यंत बाय 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 बाय. पावसात ना काळजी घ्यावा. गुड नाईट. Yeah.